फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस ड्रग नोमेनक्लेचर. तर आज आपण ड्रग नोमेनक्लेचर बघणार आहोत. So drug nomenclature, yes, it is broadly divided into three categories: chemical name, non-proprietary name, approved name, official name, and third one, proprietary name and brand name. तर GPAT साठी फार इम्पॉर्टंट आहे. ड्रग कशा पद्धतीने नोमेनक्लेचर केले जातात. तर फार्माकोलॉजिकल कन्सर्न बघितला किंवा मेडिसिनल केमिस्ट्री कन्सर्न बघितला तर तिन्ही इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आहे केमिकल नेम. Second आहे non-proprietary name. Non-proprietary name, it is also known as approved name or it is also known as official name. And third one, proprietary name, it is also known as brand name. तर याच्यावर सुद्धा छानपैकी काय केला जाऊ शकतो, क्वेश्चन डिझाईन केला जाऊ शकतो. What is chemical name? Chemical name, yes, this drug nomenclature, it is adopted by IUPAC, International Union Pure Applied and Chemist. तर याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, पॅरासिटामॉल. सो केमिकल नेम ऑफ पॅरासिटामॉल इज N4-hydroxyphenyl ethanol or N4-hydroxyphenyl acetanilide. अशा पद्धतीने पॅरासिटामॉलचं हे केमिकल नेम आहे. तर एक्झाम्पलसाठी मी पुढे पॅरासिटामॉलच कंटिन्यू करत आहे. सेकंड आहे नॉन प्रोप्रायटरी नेम. यस, जसं आपण बघितलं की नॉन प्रोप्रायटरी नेम इट इज ऑल्सो नोन एज अप्रूव्ड नेम और ऑफिशियल नेम. सो दिस नेम इज एक्सेप्टेड बाय सायंटिफिक बॉडी और अथॉरिटी ऑफ पर्टिक्युलर कंट्री. प्रत्येक देशाची एक सायंटिफिक बॉडी असेल, अथॉरिटी असेल, तर ते नॉन प्रोप्रायटरी नेम ऍक्सेप्ट करायचे अधिकार त्यांना आहेत. तर हे नॉन प्रोप्रायटरी नेम इट इज ऑफ टू टाइप्स. फर्स्ट, अप्रूव्ड नेम. एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स अडॉप्टेड नेम, USAN. एक्झाम्पल acetaminophen. and British approved name ban, example paracetamol. तर पॅरासिटामॉलचे USAN मध्ये नाव आहे acetaminophen आणि ब्रिटिश अप्रूव्ड नेम मध्ये नाव आहे पॅरासिटामॉल. तर त्याचा ऑफिशियल नेम आहे यस acetaminophen. तर याच्यावर सुद्धा छानपैकी क्वेश्चन डिझाईन केला जाऊ शकतो. थर्ड वन, proprietary name, it is also known as brand name. Okay, so this as per KD Tripathi book definition, it is the name assigned by the manufacturer and his property or trademark. प्रत्येक फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर ओनर ड्रग मॅन्युफॅक्चर केल्यानंतर तो त्या ड्रगचं ब्रँड नेम ठेवू शकतो. ओके, आणि ते रजिस्टर सुद्धा करू शकतो आणि त्या नावाने काय करू शकतो, त्या कंट्रीमध्ये काय करू शकतो, सोल्ड आउट करू शकतो. ओके, एक्झाम्पलसाठी पॅरासिटामॉल आपल्याकडे इंडियामध्ये आहे. काल्पॉल टॅबलेट्स मिळतं, काल्पॉल सिरप मिळतं, सुमॉल टॅबलेट्स आहेत, सुमॉल सिरप. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ येस पॅरासिटामॉल. याच्यावर पण जीपॅट साठी क्वेश्चन डिझाईन केला जाऊ शकतो. हु असाइन द प्रोप्रायटर नेम, दॅट इज इट इज असाइन बाय मॅन्युफॅक्चरर. ओके, नेक्स्ट ड्रग कंपेंडिया. सो इम्पॉर्टंट फॉर जीपॅट अगेन. तर याच्यासाठी मी ड्रग कंपेंडिया इज इक्वल टू P+F केलं. सो पुढे गेल्यानंतर आपल्याला O+N बघायला मिळेल. सो ड्रग कंपेंडिया इज इक्वल टू P+F. P फॉर फार्माकोपिया, F फॉर फॉर्म्युलरीज. सो फार्माकोपिया ऑफिशियल बुक आहे, आपल्याला माहिती आहे. IP, BP, USP आणि EP. So IP stands for Indian Pharmacopoeia, British Pharmacopoeia, United States Pharmacopoeia, and European Pharmacopoeia. Next, formularies: National Formulary of India, yes, British National Formulary of India. Martindale, it is also known as Extra Pharmacopoeia. Last one, Physician Desk Reference, it is abbreviated as PDR, and Drug Facts and Comparisons. तर हे चार प्रकार आहेत ड्रग कंपेंडियाचे. तर याच्यामध्ये दोन पार्ट पडतात, ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल. सो ड्रग कॉम्पेंडिया इज इक्वल टू ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल. तर याच्यासाठी मी दोन पॉईंट केले आहेत, O+N. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ड्रग कंपेंडिया? सो इट इज नथिंग बट कंपायलेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑन ड्रग्स इन द फॉर्म ऑफ मोनोग्राफ्स. जसं आपण IP मध्ये बघितलं मोनोग्राफ्स आहेत. सो मोनोग्राफ्स आपण अल्फाबेटिकल जर बघितलं, प्रत्येक ड्रगचा केमिकलचा मोनोग्राफ आहे. सो स्टार्ट्स फ्रॉम इट्स येस molecular formula, molecular weight, structural formula, okay, up to its storage and yes, uses condition, uses. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला ड्रग कंपेंडिया मध्ये बघायला मिळते. तर इट इज ऑफ टू टाइप्स, ऑफिशियल वन अँड नॉन ऑफिशियल वन. सो व्हाय ऑफिशियल? ऑफिशियल म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये एक ऑफिशियल बुक पब्लिश केलं जातं आणि त्याला एक लिगल स्टेटस असतो, म्हणून त्याला ऑफिशियल कंपेंडिया असं म्हणतात. एक्झाम्पल आहेत फार्माकोपिया अँड फॉर्म्युलरीज ब्रॉट आउट बाय गव्हर्नमेंट इन अ कंट्री. जसं इंडियामध्ये आहे IP फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया, and Europea, that is European Pharmacopoeia. So these are the official books. Next, non-official compendia: Martindale, PDR, and
drug comparisons. So Martindale, it is also known as, yes, extra pharmacopoeia. तर याच्यावर सुद्धा जीपॅट मध्ये क्वेश्चन्स डिझाईन केला जाऊ शकतो. Yes, definition, compilation of information on drugs in the form of monographs refers to drug compendia. Again, official compendia refers to pharmacopoeia and formulary. Non-official, Martindale, PDR and comparisons. अशा पद्धतीने 3 MCQ याच्यामध्ये डिझाईन केलं जाऊ. की डिफरन्स काय आहेत एक्झाममध्ये याच्यामध्ये फार्माकोपिया आणि फॉर्म्युलरीज मध्ये. तर याच्यामध्ये मी की 3 डिफरन्स केलेले आहेत, तर विच इज युजफुल फॉर जीपॅट एक्झाम. फार्माकोपिया आपण पहिल्यांदा पाहू. फार्माकोपिया कंटेन्स मोनोग्राफ ऑफ ऑफिशियल ड्रग और केमिकल. जसं मी सांगितलं मोनोग्राफ म्हणजे काय एक्झॅक्टली. सो इट इज अन यस ऑफिशियल ड्रग और केमिकल्स. सेकंड आहे युजफुल टू मॅन्युफॅक्चरर अँड रेग्युलेटरी बॉडी. म्हणजे जे ड्रग मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि ज्या रेग्युलेटरी प्रत्येक कंट्रीच्या बॉडी आहेत तर त्यांच्यासाठी काय फार्माकोपिया इसेन्शियल आहेत. आणि इट इज नॉट युजफुल टू डॉक्टर्स. की इम्पॉर्टंट वर्ड आहे, फार्माकोपियाज आर नॉट युजफुल टू डॉक्टर्स. तर याच्यावर जे पार्टसाठी क्वेश्चन डिझाईन केला जाऊ शकतो. थर्ड वन आहे फार्माकोपियाज आर पब्लिश अँड रिवाइज्ड एव्हरी आफ्टर 5 years. याच्यावर सुद्धा क्वेश्चन डिझाईन केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे फॉर्म्युलरीज. व्हॉट इज फॉर्म्युलरीज? इट इज अन इन्फॉर्मेशन ऑफ रजिस्टर्ड ड्रग फॉर मार्केटिंग and prescription or prescription. So registered drug means what? Patented drug. म्हणजे एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीनं रिसर्च केल्यानंतर त्याचं इनोव्हेशन केल्यानंतर तो ड्रग पेटंटने प्रत्येक कंट्रीच्या पेटंट एजन्सीकडे तो रजिस्टर झाल्यानंतर तो ड्रग पूर्णपणे मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याचं मार्केटिंग असेल किंवा त्याचा युसेस असेल, प्रिस्क्राईब असेल तर ते फॉर्म्युलरीज मध्ये काय केला जातो? यस, मेंटेन केला जातो. सो इट इज युजफुल फॉर डॉक्टर्स. सेकंड पॉईंट. थर्ड, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग इन फॉर्म्युलरीज ऑन द बेसिस ऑफ थेरापॅटिक क्लास. आपल्याकडे थेरापॅटिक क्लासेस आहेत. येस, कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्ज आहेत, जसं अँटी एंजायनल आले, त्याच्यामध्ये अँटी अरेथमिक ड्रग्ज आलेत एक्सेट्रा. तर याच्यावर क्वेश्चन डिझाईन केले जाऊ शकतात. सो इन फॉर्म्युलरीज ऑन व्हॉट बेसिस ड्रग्ज आर कॅटेगराइज. तर आन्सर असेल थेरापॅटिक क्लास. सो फॉर्म्युलरीज आर युजफुल टू डॉक्टर्स, मॅन्युफॅक्चरर, रेग्युलेटर बॉडी. तर त्याचा आन्सर असू शकतो डॉक्टर्स. Pharmacopoeias are useful to manufacturers, regulatory bodies. Yes, तर त्याचा आन्सर मॅन्युफॅक्चरिंग रेग्युलेटरी बॉडी असू शकतं. सो दिस इज की डिफरन्सेस. नेक्स्ट मार्टिनडेल. तर याच्यामध्ये मी एन केलेलं आहे. ओके, हायलाइट केलेलं आहे एन. ओके, दिस इज एन. एन रिप्रेझेंट्स मार्टिनडेल. नॉन ऑफिशियल फार्माकोपिया. एन स्टँड्स फॉर नॉन ऑफिशियल फार्माकोपिया. So it is published by Royal Pharmaceutical Society of Great Britain. Again N. So this Royal Pharmaceutical Society published this Martindale Extra Pharmacopoeia and published every 2 to 3 years. So this is a reference book, provide information on drug about pharmaceutical information, pharmacological information and therapeutic information. Pharmaceutical information, its design, its manufacturer, okay, etc. Pharmacological information, its mechanism of action, its pharmacokinetic, pharmacodynamic, okay, ड्रग इंटरॅक्शन, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन, जी काही सगळी इन्फॉर्मेशन असेल ती इथं प्रोव्हाइड केली जाते रिलेटेड टू द फार्माकोलॉजी. अँड नेक्स्ट थेरापॅटिक कॅटेगरी. इट इज युजफुल फॉर विच डिसीज अँड डिसीज कंडिशन्स. नेक्स्ट PDR and drug facts and comparisons. So only one sentence which is useful for GPAT exam. It is published by United States of America. So if you like this video, subscribe it, share it, and for more information contact on my mobile number and my email ID. Thank you.